नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण नोंदणी विभागातील शिपाई पदभरतीसाठी येणारी सामान्य ज्ञानची महत्त्वाची प्रश्न उत्तरे पाहत आहोत। हीच प्रश्न उत्तरे तुम्हाला PDF स्वरूपात अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करायला मिळतील। त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। सोबतच मित्रांनो, आपण इंग्लिश विषयाची महत्त्वाची प्रश्न उत्तरे कव्हर करत आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहेत। याचं पण तुम्हाला PDF जे आहे हे टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करायला मिळेल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं तुमचं इंग्लिश आणि सामान्य ज्ञान विषयाचे सर्व PDF त्या ठिकाणी तुम्हाला अगदी मोफत तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। सुरुवात करूयात मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे आपला, मेघदूत ही कविता डॅश यांनी लिहिली। तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे। कालिदास यांनी मेघदूत ही कविता लिहिलेली आहे। तर मग कालिदास यांनी नाटके पण लिहिलेली आहेत, त्यांचे महाकाव्य पण आहेत, त्यांचे काव्य पण आहेत। तर ते कोणती कोणती आहेत हे पण माहिती असणं आवश्यक आहे। जर काव्याचा आपण विचार केला तर काव्यामध्ये मेघदूत आणि ऋतुसंहार हे काव्य या ठिकाणी कालिदास यांचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर परीक्षेमध्ये विचारलं जाईल ऋतुसंहार किंवा मेघदूत हे काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे, हे काव्य कोणी रचलेलं आहे, तर कालिदास यांनी। त्यानंतर जर त्यांचे नाटकं आपण पाहिले तर शाकुंतल असेल, मालविका अग्निमित्र असेल, विक्रमोर्वशीय असेल, ही 3 नाटकं या ठिकाणी कालिदास यांनी लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच त्यांची 2 महाकाव्य आहेत, तर रघुवंश आणि कुमार संभव ही महाकाव्य या ठिकाणी कालिदास यांची असलेली आपल्याला पाहायला मिळतात। तर हे पण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, महत्त्वाचं आहे, नोट करून ठेवा किंवा PDF तुम्ही डाउनलोड करून त्याचा अभ्यास करू शकता। यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे। तर गावगाडा हे जे पुस्तक आहे, पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे। त्रिना अत्रे यांनी हे गावगाडा पुस्तक लिहिलेले आहे। मग शिवाजी सावंत यांनी कोणती कोणती पुस्तके लिहिली आहेत, बाबा कदमची कोणती आहेत, लोकमान्य टिळक यांची कोणती कोणती पुस्तके आहेत। पुस्तके आणि लेखक हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं। पुस्तके व त्यांचे लेखक हे पण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं। एखादा 2 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात, 1-2 मार्काचं तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं। तेच आपल्या परीक्षेचा रिझल्ट येण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं। त्यामुळे पुस्तक आणि लेखकचा पण तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आहे। तर चंबल नदीवर हे गांधीसागर धरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे आपला, छत्रपती संभाजी राजांसोबत बंदी बनवलेल्या साथीदाराचे नाव काय आहे। तर बरोबर उत्तर आहे, कवी कलश यांना छत्रपती संभाजी राजांसोबत बंदी बनवण्यात आलं होतं। पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर प्रश्न आपला 5वा आहे, 1955 मध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता। तर BG खेर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय भाषा आयोग नेमलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतं। 1955चा हा शासकीय भाषा आयोग जो आहे BG खेर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी नेमण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 आहे आपला, प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला होता। तर बरोबर उत्तर आहे, इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये प्रोजेक्ट टायगर हा जो प्रकल्प आहे तो सुरू करण्यात आला होता। पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, भारतातील कोणत्या राज्यात नागटिब्बा हे शिखर आपल्याला असलेलं पाहायला मिळतं। तर उत्तराखंड या राज्यामध्ये नागटिब्बा हे शिखर आपल्याला असलेलं पाहायला मिळतं। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न पुढचा आहे, देवधर ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे। तर क्रिकेट या खेळाशी देवधर ट्रॉफी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर मग हॉकीमध्ये कोणत्या कोणत्या ट्रॉफीज आहेत, फुटबॉल या खेळामध्ये कुठल्या कुठल्या ट्रॉफी दिल्या जातात, हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्याच्यावर पण परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न या ठिकाणी येतात। यासोबत मित्रांनो यावर्षीचा 2025चा जो IPL झालेला आहे, तर या IPLचा विजेता संघ विचारला जाईल तुम्हाला। विजेता संघ असेल, उपविजेता संघ असेल,
याच्यानंतर तुम्हाला पर्पल कॅप विजेता, ऑरेंज कॅप विजेता, पर्पल कॅप विजेता आणि ऑरेंज कॅप विजेता, तर ह्याच्यावर पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. तर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. IPL विषयीचे जे प्रश्न आहेत ते पण थोडंसं पाहून घ्या, कारण रिसेंटली झालेलं आहे. तर परीक्षेमध्ये येणारे प्रश्न नक्कीच तुम्हाला 1-2 प्रश्न IPLवर पण येऊ शकतात. विजेता असेल किंवा पर्पल कॅप असेल, ऑरेंज कॅप असेल, उपविजेता संघ कोणता आहे हे असेल, तर याच्याबद्दलची माहिती करून घ्या तुम्ही पण. याच्यानंतर प्रश्न 9 आहे, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याला आधुनिक भारताचा जनक असे म्हटलं जातं? तर लॉर्ड डलहौसी याला आधुनिक भारताचा जनक या ठिकाणी म्हटलं जातं. तर का बरं म्हटलं जातं आधुनिक भारताचा जनक लॉर्ड डलहौसीला? तर रेल्वेची सुरुवात जर कोणाच्या काळात झाली असेल तर लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळामध्ये रेल्वेची सुरुवात भारतामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर टपाल असेल, तार असेल, याची सुरुवात यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळेच यांना आधुनिक भारताचा जनक असंही म्हटलं जातं. तर लॉर्ड डलहौसी हे आपलं पर्यायी क्रमांक 2 बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10 आहे आपला, शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली? तर पर्यायी क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे बाबा पुरंदरे यांची ही कादंबरी असलेलं पाहायला मिळतं. बरोबर उत्तर असणार आहे पर्यायी क्रमांक 1 बाबा पुरंदरे. याच्यानंतर प्रश्न 11 आहे आपला, गंगेची सर्वात मोठी वितरिका कोणती? वितरिका आहे मित्रांनो, इथे सर्वात मोठी वितरिका कोणती आहे? तर हुगळी ही गंगेची सर्वात मोठी वितरिका असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर गंगा नदी ज्यावेळेस बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन विलीन होते, तर त्यावेळेस या वितरिकांच्या स्वरूपामध्ये गंगा नदी ही समुद्रामध्ये जाऊन विलीन होत असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग त्यातली सर्वात मोठी वितरिका कोणती आहे? तर हुगळी ही सर्वात मोठी वितरिका असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे, खापरखेडा व एकलहरे हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत? तर महाराष्ट्रामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर मग महाराष्ट्रातला सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प असेल, सर्वात सुरुवातीला किंवा पहिल्यांदा चालू झालेला औष्णिक विद्युत प्रकल्प असेल, सौर ऊर्जा प्रकल्प असेल, त्याच्यानंतर अणुऊर्जा प्रकल्प असेल, तर हे सर्व माहिती असणं आवश्यक आहे. पहिलं, शेवटचं, सर्वात मोठे, सर्वात लहान, याच्यावर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, लिमोनाइट आणि हेमॅटाइट हे डॅशचे प्रकार आहेत? तर हे लोह खनिजाचे प्रकार आहेत मित्रांनो. लिमोनाइट आणि हेमॅटाइट हे लोह खनिजाचे प्रकार आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न पुढचा आहे, कोयना धरणातील जलाशयास काय म्हणतात? तर शिवाजी सागर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मग यशवंत सागर कोणत्या धरणातील जलाशयात म्हणतात? इंदिरा सागर कोणत्या धरणातील जलाशयास म्हणतात? हे पण पाहून घ्या, परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता? तर स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये CR दास यांचा पुढाकार असलेला आपल्याला पाहायला मिळतं. पर्यायी क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आजचे हे महत्त्वाचे 15 प्रश्न होते, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. असेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. ही जी PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. सोबतच इंग्लिश व्याकरणची जी काही प्रश्न उत्तरे आहेत ते पण आपण घेत आहोत. त्याचाही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. त्यासाठी कुठलेही चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत. डाउनलोड करून त्याचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.